नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी जीवन पाटील शिवपार्वती करिअर पॉइंट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आपल्या आजच्या या मराठी सेशन मध्ये चला तर बघूया आज आपलं मराठी सेशन मध्ये आज आपण टॉपिक घेऊन येत आहोत संपूर्ण मराठी व्याकरणचा। आपल्याला आज बघायचा आहे अभ्यासक्रम। तर मित्रांनो, मराठी व्याकरण हा विषय शिकत असताना आपल्याला सर्वात पहिले मराठी व्याकरणचा बघायचा आहे अभ्यासक्रम। सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे बघ, अभ्यास करत असताना स्पर्धा परीक्षेमध्ये आता तयारी करताना आपल्याला या विषयाचं काय बघायचं आहे? सगळ्यात पहिले अभ्यासक्रम बघायचा आहे। कारण सुरुवात करताना अभ्यासक्रमच माहिती नाही आणि विषयाची तयारी करतोय, बरोबर आहे का? तर मग आपल्याला काय करायचं आता अभ्यासक्रमाची तयारी करत असताना बघ, सर्वात पहिले मराठी व्याकरण मध्ये नेमकं कोणकोणते टॉपिक येणार आहेत या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे। मराठी व्याकरण हा विषय मराठी व्याकरण मध्ये नेमकं तयारी कशी करायची, पेपर मध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, या सगळं स्वरूप आपल्याला बघायचं आहे। बघा, तर अभ्यासक्रमाकडे आपण वळू। बघा, सर्वात पहिले मराठी व्याकरण मध्ये बघा, कोणत्या परीक्षांसाठी मराठी व्याकरण हा उपयुक्त आहे? बघ, याच्यासाठी राज्यसेवा मुख्य याच्यामध्ये सुद्धा मराठी विषय विचारला जातो। त्याच्यानंतर आहे संयुक्त गट ब आणि गट क मुख्य परीक्षेसाठी मराठी हा विषय फार महत्वाचा विषय। याच्यानंतर बघा, राज्यसेवेसाठी महत्वाचा आहेच, पण त्याच्यानंतर काय संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा विषय। नंतर विभागीय परीक्षा होतात बघा, एमपीएससी मार्फत जे पेपर होतात याच्यामध्ये सुद्धा मराठी विषय हा खूप महत्वाचा विषय येतो। आपल्याला बघायचं आहे फक्त की मराठी विषय कोणकोणत्या पेपरमध्ये विचारले जातात। त्याच्यानंतर वनसेवा व इतर परीक्षांमध्ये सुद्धा होतात। महत्वाचा आहे शिक्षक भरतीमध्ये आता नुकतीच शिक्षक भरती झाली, याच्यामध्ये सुद्धा मराठी विचारली जाते। मग हा विषय किती महत्वाचा। त्याच्यानंतर बघा, सर्वात महत्वाचं म्हणलं तर सरळ सेवा आणि आपली आहेत पोलीस भरती। मग सरळ सेवेमध्ये बघ, तुला टीसीएस आहे, आयबीपीएस आहे, ह्या ज्या परीक्षा होतात याच्यामध्ये जर म्हणलं बघ, तलाठीला मराठी विचारली जाते, वनरक्षकला विचारली जाते। त्याच्यानंतर बघ, महत्वाचं काय तर पोलीस भरती, हा तर खूप महत्वाचा विषय। पोलीस भरतीला मराठी येतं का? येतं। मग आता हा मराठी पेपर आपल्याला याचं नियोजन बघायचं की मराठीचा अभ्यास करताना तुला सगळ्यात पहिले काय माहिती पाहिजे की मराठी कोणकोणत्या पेपरला येते। आता बघितलं की मराठीचा अभ्यास करताना आपण सर्वात पहिले काय बघितलं की राज्य शासनाचे जे पेपर आहेत, सरळ सेवा आहेत, पोलीस भरती आहेत, तलाठी आहे, वनरक्षक आहे, या सर्व पेपरांना याच्या पलीकडे जरी गेलं बघा, समाज कल्याण आहे, त्याच्यानंतर महानगरपालिका, नगर परिषद, ज्या सरळ सेवेमार्फत होणारे सगळे पेपर व आपली पोलीस भरती यांना आपल्याला मराठी या विषय विचारले जातात। मग मराठीचा अभ्यास करताना बघ, हे सगळे पेपर आहेत आणि आपला विषय कोणता मराठी। बघा, महत्वाचं काय तर पोलीस भरती आपण जी बॅच घेणार आहोत, पोलीस भरतीवरती काय घेणार आहोत आपण? पोलीस भरतीवरती जी प्रिव्हियस इयर क्वेश्चनची बॅच घेणार आहोत। तर महत्वाचा विषय याच्यामध्ये आपल्याला काय विचारले जाणार आहे? मराठी हा विषय। तर हा विषय किती मार्काला आहे, काय आहे, हे सगळं नियोजन आपण या विषयांचं काय बघणार आहोत? नियोजन बघणार आहोत। तर महत्वाचा पुढचा पॉईंट, तर आता काय रे, अभ्यासक्रम बघायचा। बघ, सगळ्यात पहिले काय अभ्यासक्रम आपण बघा, तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले आपल्याला कोणता विषय बघा, पोलीस भरतीसाठी आपण जी बॅच बघणार आहोत ना, पोलीस भरतीसाठी महत्वाचं जर म्हणलं तर मराठी व्याकरण हा विषय किती मार्काला विचारला जातो? 25 मार्काला। मराठी व्याकरण हा विषय बघा, मराठी व्याकरण विषय किती मार्काला येतो? 25 मार्काला विचारला जातो। तर पोलीस भरती म्हणजे स्वरूप आहेत, म्हणजे एक भाग आहे पेपरचा। मराठी व्याकरण हा विषय काय एक भाग आहे। तुला अभ्यास करताना 100 पैकी बघ, इथं 100 मार्काचा पेपर असेल आणि इथं 25 मार्काचा हा काय येणार आहे आपला विषय येणार आहे। मग याच्यात नियोजन करताना आपल्याला मराठी या विषयाचा संपूर्णपणे अभ्यास बघून जी बॅच आपण सुरू करणार आहोत याच्यामध्ये मागच्या झालेल्या प्रश्नांचा सर्व प्रश्नांचा संदर्भ घेऊन आपल्याला या बॅच मध्ये तुम्हाला दर्जेदार प्रकारचं विश्लेषण आपण देणार आहोत। त्याच्यामध्ये सर्व आतापर्यंतचे पोलीस भरतीचे झालेले जेवढे पेपर आहेत मागच्या वर्षीचे तेवढे पेपर घेऊन सर्व घटकांवरती चॅप्टर वाईज प्रश्न देऊन आपण दर्जेदार विश्लेषण घेऊ। आता महत्वाचं काय तर मग पोलीस भरतीसाठी मराठी विषय आहे, आपण हे बघितलं। याच्यानंतर महत्वाचं मराठीमध्ये पोलीस भरती बघा, मराठीमध्ये पोलीस भरती आता किती मार्काला येतं रे? 25 मार्काला। मग आता मराठीबद्दल तुम्हाला 2 मिनिटं बोलतो, नंतर अभ्यासक्रमावर जातो। बघा, सुंदर असा आपला महाराष्ट्र आहे मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते, बरोबर आहे का? बघ, महाराष्ट्रामध्ये
मराठी भाषा बोलली जाते. आता महाराष्ट्राबद्दल जर सांगायचं झालं तर तुला माहितीच पाहिजे, जर तू पोलीस भरती करतोय तर सुंदर असा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 ला झाली. बरोबर आहे का? हे तुला माहितीच पाहिजे. मग याच्या पूर्वी द्विभाषिक मुंबई राज्य जर म्हटलं तर एक मुंबई होतं. बरोबर आहे का? आणि एक होतं गुजरात. म्हणजे द्विभाषिक मुंबई राज्य याची स्थापना कधी झाली होती रे? 1 नोव्हेंबर इथं 1960 ला, इथं 1956 ला. हे काय होतं? द्विभाषिक मुंबई राज्य. नंतर बघा स्वतंत्र महाराष्ट्र हे काय रे? मराठी भाषिकांचं महाराष्ट्र म्हणून स्वतंत्र एक राज्य घोषित झालं. आणि आपलं बघा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते. मग या मराठी भाषेचं काय शिकायचं आपल्याला? व्याकरण शिकायचं मित्रांनो. तर भाषा, नेमकं भाषा का महत्वाची आहे? कारण भाषेचा जो महत्वाचा घटक आहे कोणता? ध्वनी. ध्वनी म्हणजेच काय रे? महत्वाचं म्हणजेच भाषेमध्ये काय रे? बोलणं महत्वाचं आहे. मग भाषेचं व्याकरण कोणतेही शिका तुम्ही. व्याकरण शिकत असताना आपल्याला व्याकरणाचं बेसिक पासूनच जावं लागतं. व्याकरणामध्ये कोणकोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे बेसिक पासून सगळे घटक जे येणार आहेत आपल्याला त्या घटकांचा काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. मग आता महत्वाचं काय? आता आपल्याला माहिती पडलं की मला पोलीस भरतीची तयारी करायची. बरोबर आहे का? पोलीस भरतीची तयारी करायची. नेमकं तुला जायचं कुठे हे ठरलं. मग त्याच्यासाठी तुला आता सगळ्यात पहिले महत्वाचा पॉईंट कोणता आहे? अभ्यासक्रम. मग अभ्यासक्रमाचा अभ्यास करताना आता सगळ्यात पहिले की आपल्याला किती चॅप्टर येणार आहेत, आपण कोणत्या घटकाचा अभ्यास करणार आहोत, की मराठीमध्ये आपल्याला कोणकोणते चॅप्टर अभ्यासायचे आहे. बघ सगळ्यात पहिले चॅप्टर आले भाषा, व्याकरण व लिपी. हे सगळ्यात पहिलं मराठी व्याकरणचे जे चॅप्टर आहेत. म्हणजे व्याकरण मध्ये शिकताना आपल्याला वर्ण विचार शिकायचे, व्याकरण मध्ये शिकताना शब्द विचार शिकायचा, आणि व्याकरणात शिकताना वाक्य विचार शिकायचा. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुला सगळ्यात पहिले काय शिकावं लागेल? भाषा. कारण भाषा, लिपी व व्याकरण या घटकाचा अभ्यास सगळ्यात पहिले व्याकरणात करायचा, की नेमकं भाषा काय असते. मानवासाठी बघा महत्वाचा घटक म्हणजे काय रे? भाषा आहे. मानवासाठी म्हणा किंवा प्राण्यासाठी म्हणा. बरोबर आहे का? सर्वात पहिले आपण भाषा बोलू लागलो होतो. म्हणजे बोलणे हे काय रे? आपला ध्वनी म्हणतो आपण त्याला. भाषेचा महत्वाचा घटकच कोणता आहे? तर ध्वनी आहे. मग इथून बघा त्याच्यानंतर बोलणे हा महत्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर लिहिणे. फक्त बोललाच का नाही, तर लिहायची गरज पडली होती. पूर्वी बघा चित्रलिपीतून आपण लेखन दाखवत होतो. सर्वात पहिली चित्रलिपी होती, त्याच्यानंतर लिपी अवगत झाली, आणि मग आपली भाषा कोणत्या लिपीत बोलली जाते. या सगळ्या गोष्टी आपण कशात शिकणार आहोत? तर भाषा या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. तर भाषेमध्ये बघा आयोगाने आतापर्यंत विचारलेले प्रश्न इथं आपल्याला भाषेवरती बघायचे. म्हणजे मागचे झालेले पेपर म्हणले व्याकरणवरती आतापर्यंत आलेले प्रश्न कोणकोणते आहेत, लिपीवरती विचारलेले प्रश्न कोणकोणते आहेत. म्हणजे या चॅप्टर मध्ये भाषा, भाषेचे प्रकार, भाषेचे स्वरूप बघायचे. या सगळ्या घटकावरती प्रश्न घेऊ ना. डिटेल तुमचं जे चॅप्टर आहेत पूर्ण प्रश्नांच्या स्वरूपातून पूर्ण चॅप्टर आपण काय करणार आहोत? विश्लेषण करून देणार आहोत. तर तुमचं मित्रांनो हे पहिलं चॅप्टर असणार आहे. याच्यानंतर सेकंड चॅप्टर जे आहेत हे आहेत वर्ण विचार. वर्ण विचारामध्ये बघ व्याकरणामध्ये जिथं जिथं विचार लागतो. तर आता इथं काय रे? वर्ण विचार म्हणला आपण. बरोबर आहे ना? म्हणजे वर्णांचा संपूर्णपणे केलेला अभ्यास. मग वर्ण विचारात तुला काय शिकायचं? बघ इथं शिकायचं वर्णांचं स्वरूप कशा प्रकारचं आहे. वर्णांचं काय शिकायचं रे? उच्चार. उच्चारानुसार वर्णांचे पडलेले प्रकार. वर्णामध्ये काय शिकायचं अजून तुला? इथं बघ अक्षर शिकायची. इथं काय शिकायचे? जोड अक्षरे. हे वर्णांमध्ये आहेत सगळं. इथं शब्द विश्लेषण. शब्द विश्लेषण. याच्यानंतर बघ तुला काय शिकायचं? आकार विल्हेक्रम. आकार विल्हेक्रम. म्हणजे एवढा घटक तुला हा वर्ण विचारामध्ये शिकायचा. आणि याच्यामध्ये महत्वाचा घटक एक येतो अजून वर्ण विचारामध्ये अभ्यास करताना महत्वाचा घटक म्हणजे संधी. म्हणजे वर्ण विचारात शिकायचं काय? तर एवढ्या सगळ्या घटकांचा म्हणजे वर्णाचा संपूर्णपणे काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. बरोबर आहे का? मग हे झालं आपलं आता दुसरं चॅप्टर. म्हणजे शिकत असताना याच्यावरती जेवढे घटक मी तुला दाखवले या सर्व घटकांवरती काय प्रश्न घेऊन आपण दर्जेदार स्वरूपाचं जे आहे ते विश्लेषण घेणार आहोत. त्याच्यानंतर बघ पुढचा टॉपिक जो आहे शब्द विचार. जसं वर्ण विचार सांगितलं आता तसाच आहे शब्द विचार व व्याकरणातला सगळ्यात महत्वाचा पार्ट. याला का म्हटलं बघा शब्द विचार हा जो आहे आपण सरळ सेवेला ज्यावेळेस अभ्यास करतो, सरळ सेवा आहे, TCS आहे, IBPS आहे, म्हणजे याच्या थ्रू ज्या वेळेस मराठी भाषेचा जो पेपर निघतो शब्द विचारांवरती या घटकावर आतापर्यंत जास्तीत जास्त प्रश्न
आलेले आहेत. तर मग आपल्याला अभ्यास करताना शब्द विचारामध्ये आणि मुलांना अडचणी काय येतात माहिती आहे का? शब्द विचारामध्ये इथं जास्तीत जास्त व्याख्या पाठ कराव्या लागतात. म्हणजे तुझ्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? तुला पाठांतर म्हणलं की पहिली गोष्ट तुझ्या डोक्यात राहत नाही, बरोबर आहे ना? हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मग आपल्याला काय करायचंय, शब्द विचारामध्ये इथं नाम म्हणजे काय रे, इथे याची व्याख्या, प्रत्येक घटकाची प्रत्येक प्रकाराची व्याख्या दिली. प्रकार आणि व्याख्या म्हणजे व्याकरण असं शिकायचंय. मग इथं सगळं काय होतं, आपला गोंधळ होतो. बघ सगळ्यात पहिले व्यवस्थित लक्ष दे. आता गोंधळ होऊ द्यायचा नाही. आपल्याला काय करायचंय शिकत असताना, मग डिटेल सांगतोय मी तुम्हाला. आता हे चॅप्टर आपण शिकतोय कोणतं, शब्द विचार शिकतोय. कोणता शब्द विचार, म्हणजे या शब्दाचा संपूर्णपणे काय करायचा, तुला अभ्यास करायचा की शब्दाची निर्मिती कशी झाली सगळ्यात पहिले. मग शब्दाची निर्मिती झाली का, मग अभ्यास करताना बघ या शब्दाच्या कार्यावरून शब्द काय करू लागला, मग वाक्यामध्ये त्याचं कार्य करू लागला, स्वतःच तो अस्तित्व निर्माण करू लागला शब्द. मग शब्द ज्या वेळेस वाक्यात कार्य करू लागला, आपण शब्दाला पद म्हणलं, ज्याला प्रत्यय लागले त्याच्यात बदल झाले, मूळ शब्द आहे, बदललेला शब्द आहे, याच्या कार्यावरून त्याच्या स्थानावरून त्याच्या काय पडल्यात, जाती पडल्यात. कशाच्या, शब्दाच्या. मग तुला प्रश्न येतो पेपरला, पोलीस भरतीला, शब्दांच्या जाती किती, बरोबर आहे का? आणि मग शब्दाचे कार्य किती, शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती, अशा प्रकारचं प्रश्नांचं स्वरूप असतं. मग जो घटक शिकायचा आहे पहिले तो तुला माहिती पाहिजे. काय शिकायचं, तर शब्द विचार. म्हणजे काय, एवढं सगळं रामायण हे काय रे, शब्द विचाराचं काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, शब्दाचा अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये आता बघ, याच्यामध्ये कोणकोणत्या घटकाचा अभ्यास करायचा, तर पहिलं चॅप्टर असणार आहे नाव, बरोबर आहे का? म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक घटकाला दिलेलं नाव म्हणजे काय, याला आपण नाम म्हटलं, नाम. मग सगळ्यात पहिले शब्द विचारामध्ये आणि शब्दांच्या जातीतील सर्वात मोठी जात म्हणजे नाम आहे. नाम आहे. मग इथं तुला काय शिकायचं, तर नाम, नामाचे प्रकार, नामाचे उपयोग कशा प्रकारे आहे, नामाची ओळख कशी आहे, बरोबर आहे का? हे नामात शिकायचं आहे, नामात, बरोबर आहे ना? याच्यानंतर आता नामाला होणारे विकार आहे. मग विकार म्हणजे काय, व्याकरणामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक, बरोबर आहे ना? विकार म्हणजेच बदल होणे. विकार म्हणजे काय रे, बदल होणे. मग बदल कोणकोणत्या शब्दांमध्ये होतो, मग ज्या शब्दांमध्ये बदल होतो त्यांना काय म्हणतात, विकारी शब्द. मग याच्यामध्ये बघ, नाम, नामाला विकार होतात का, होतात. मग कशाचे होतात, लिंगाचे. कशाचे होतात रे, इथं बघ वचनाचा. कशाचा होतो, विभक्तीचा. अजून कशाचा होतो रे, इथं बघ. आता हे 3 विकार झाले. आणि नंतर महत्वाचं काय, सामान्य रूप. म्हणजे ज्या शब्दालाच काय होतं, आपण विकार होत असताना एखादा शब्द आहे, एखादा शब्द घेतला मी झाड, झाड शब्द घेतला आणि या शब्दाला प्रत्यय लावायचा. म्हणजे मी काय म्हटलं बघ, झाड आला, झाड आला. म्हणजे हा प्रत्यय लावण्यापूर्वी झाड शब्दाला मला कसं लिहावं लागलं रे, झाडा. म्हणजे या मूळ शब्दात काय झाला, बदल. म्हणजे प्रत्यय लावण्यापूर्वी त्या शब्दात जो बदल करावा लागतो याला काय म्हटलं मी, सामान्य रूप. कळतंय ना? बघ शिकत असताना आपण काय बघतोय, शब्द विचार. काय बघतोय, शब्द विचार. म्हणजे आपला तिसरा टॉपिक जो असणार आहे शब्द विचारामध्ये संपूर्ण शब्दाचा काय करायचा, अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये अभ्यास करत असताना इथं पहिली विकारी जात असणार तुझी नाम. मग नामाला होणारे विकार इथं काय रे, लिंग, नंतर काय वचन, नंतर काय विभक्ती आणि नंतर काय सामान्य रूप. आलं का लक्षात? बघ आता पुढचे चॅप्टर बघू आपण. याच्यानंतर इथं बघ, इथं काय, सर्वनाम, बरोबर आहे का? आता सर्वनाम काय, हे नामाऐवजी वापरलं जातं. सर्वनामाचे प्रकार विचारले जातात, एकूण सर्वनाम विचारले जातात. सर्वनामामध्ये हे सगळे घटक शिकायचे. महत्वाचं काय, विशेषण. हे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती काय करतं, मर्यादित करतं, मर्यादित. म्हणून याला आपण विशेषण म्हणतो. मग विशेषणाचे तुला प्रकार विचारले जातात, बरोबर आहे का? विशेषण फार महत्वाचं चॅप्टर. याच्यानंतर क्रियापद. आता हे खूपच महत्वाचं आहे की क्रियापद तुला वाक्यातलं ओळखता आलं पाहिजे, बरोबर आहे ना? नेमकं क्रियापद म्हणजे काय, क्रियापदाचे प्रकार कोणते पेपरला विचारले जातात ना. प्रकारावरती प्रश्न वेगळे येतात, ते पण स्वरूप तुम्हाला समजावून सांगतो. व्याख्यांवरती प्रश्न वेगळे विचारले जातात. बघा तर क्रियापद झाल्यानंतर तुला काळ शिकायचे. काळ कोणते रे, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. जे आपले तिन्ही खराबे, म्हणजे हे काळ आपल्याला बघायचे व्याकरणामध्ये, बरोबर आहे का? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ या काळावरती आधारित प्रश्न विचारले जातात. म्हणजे क्रियापद शिकला की काय शिकायचं, काळ. आणि नंतर काय शिकायचं रे, त्या क्रियापदाचे अर्थ, बरोबर आहे का, आणि आख्यात शिकायचे, बरोबर आहे ना? याच्यानंतर महत्वाचा पॉइंट म्हणजे बघ, आता लागल्यात विकारी झाल्यात आपल्या, आता लागल्यात अविकारी जाती. यांना व्याकरणामध्ये काय म्हटलं जातं,
अव्यय शब्द जाती असं म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी आता हे शब्द काही काही तुम्हाला अवघड जातील. इथं अव्यय आहेत, अविकारी आहेत, आख्यात आहेत, शब्द अवघड जातील. ज्यावेळेस आपण प्रश्न वगैरे घेऊ त्यावेळेस तुम्हाला डिटेल समजावून देईल सगळ्या गोष्टी. बघा चॅप्टर फक्त चॅप्टरांची ओळख करून देतो. इथं क्रियाविशेषण अव्यय आहेत, क्रियाविशेषण अव्यय. मग याच्यामध्ये बघ हे चॅप्टर शिकायचं, क्रियाविशेषण अव्ययांमध्ये प्रकार पडतात. याचे प्रकार शिकायचे सगळे, स्थळदर्शक, कालदर्शक, रीतिदर्शक, हे सगळे प्रकार येणार आहे पेपरला. मग कोणते प्रश्न येतात, कसे येतात, आपण हे प्रश्नांमधून प्रिव्हियस इयर मधून आपण सगळं शिकणार आहोत, म्हणजे मागच्या वर्षीचे प्रश्न घेऊन. त्याच्यानंतर बघ पुढे तुला शब्दयोगी अव्यय हा शब्दाला लागून येणार आहेत, बरोबर आहे का, शब्दयोगी अव्यय. त्याच्यानंतर आहेत उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हणजे जे बघा दोन शब्द आणि दोन वाक्य जोडली जाणारी जे अव्यय असतात यांना आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. याच्यानंतर आहे केवल प्रयोगी अव्यय. आता केवल प्रयोगी अव्यय काय रे, हे वाक्यामध्ये गरज नसताना येतात, म्हणजे कशा प्रकारे गरज नसताना येतात हे तुम्हाला डिटेल मध्ये समजावून देईल, बरोबर आहे का. आपण हे चॅप्टर एक अव्ययाचा भाग आहे, आपल्याला शिकायचंय मराठी व्याकरण मध्ये. तर तुला एवढे चॅप्टर असणार आहे. अभ्यासक्रम बघत असताना सगळ्यात पहिले बघ हे सगळे चॅप्टर आहेत, व्यवस्थित चॅप्टरांची आपण आता काय करतोय रे, ओळख करतोय. याच्यानंतर एवढेच आहे का, नाही अजून आहेत, बघ पुढे. याच्यानंतर महत्वाचं म्हणजे बघ आता काय रे, संधी तुम्हाला पहिले सांगितली मी वर्ण विचारामध्ये, संधी चॅप्टर फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये काय शिकायचं तुला, संधीचे प्रकार. सगळ्यात पहिले संधी म्हणजे काय, संधीचे प्रकार कोणते. मराठीवर आधारित असलेली संधी वेगळी आणि संस्कृतवर आधारित असलेली संधी वेगळी, दोन पद्धतीत शिकायची. तर त्याच्यानंतर आहे प्रयोग. सगळ्यात महत्वाचं चॅप्टर म्हणजे प्रयोग. प्रयोगामध्ये तुला प्रकार शिकायचे, कर्तरी प्रयोग, त्याच्यानंतर तुला शिकायचे कर्मणी प्रयोग, आणि नंतर शिकायचं तुला भावे प्रयोग. प्रयोगामध्ये 3 प्रकार पडतात. प्रयोगामध्ये कर्तरी, कर्मणी, भावे. आता कर्ता कर्म क्रियापद आपल्याला माहिती पाहिजे तेव्हाच प्रयोग करतो. म्हणजे याच्या पूर्वी तुला कोणत्या चॅप्टरचा अभ्यास पाहिजे, क्रियापद, बरोबर आहे का. मग क्रियापद शिकला, मग त्याच्याही पूर्वी वाक्यातले तुला घटक कळले पाहिजे तेव्हा प्रयोग करतो. एक एक चॅप्टर हे एका चॅप्टरवरती डिपेंड असतं व्याकरणामध्ये. मग अभ्यास करताना एक सोडला आणि एक धरला, म्हणजे पोलीस भरतीला हे चॅप्टर येत नाही, वनरक्षकला ते येत नाही, TCS हे प्रश्न विचारत नाही. अभ्यास करताना व्याकरणाचा बेसिक पासून तर आपल्याला ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या चॅप्टरांचा अभ्यास करायचा आहे. आणि जास्तीत जास्त आपला फोकस काय असेल तर नॉलेज लेवल साठी आपण अभ्यास करणार आहोत, तेव्हाच तुम्ही परीक्षेमध्ये टिकणार आहात. कारण की कॉम्पिटिशनच्या आपण कॉम्पिटिशन जर बघितलं तर अभ्यास करताना कॉम्पिटिशन तर भरपूरच आहे, पण अभ्यासक्रमही तेवढा काही कमी नाहीये, बरोबर आहे का. आणि एकदम सोप्या पद्धतीत शिकू आपण, बरोबर आहे ना. बघा आता इथं पुढचं चॅप्टर आहे समास. इथं सुद्धा संधियुक्त शब्द असतात, 2 शब्द असतात बघा. आणि हे 2 शब्द पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, इथं दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण, म्हणजे संधीमध्ये पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण, दोघी वर्ण एकत्र येऊन नवीन वर्ण तयार होतो, याला संधी म्हणतात. व समासिक शब्दांमध्ये आता इथं पण 2 पद आहेत. पद म्हणजे काय, शब्द, पण हे दोघी शब्द शेजारी शेजारी जोडली जातात, शेजारी शेजारी येऊन जोडले जातात, याला सामासिक शब्द म्हणतात. समास म्हणजे पॅरे शब्दाची काटकसर करणे. मग समासामध्ये तुला 4 प्रकार शिकायचे. काय शिकायचे, प्रकार. बघ एक लक्ष दे, याच्यामध्ये प्रकार बघायचे कोणकोणते प्रकार आहेत. पहिला अव्ययी भाव समास, बघ अव्ययी भाव समास याच्यामध्ये. त्याच्यानंतर तत्पुरुष समास, तत्पुरुष समास. त्याच्यानंतर तुला शिकवायचं बघ द्वंद्व समास. याच्यानंतर तुला शिकायचं बघ बहुव्रीही, बहुव्रीही समास. हे 4 प्रकाराचा तुला अभ्यास करायचा आहे. पोलीस भरतीला याच्यावर 100% प्रश्न येतो. याच्यावरच नाही सगळ्या घटकावरती प्रश्न विचारले जातात. बघ आता राहिला आपला शेवटचा भाग, बघ वाक्य विचाराचा. वाक्य विचाराचा, वाक्य विचार. कारण की व्याकरणामध्ये शिकताना कोणत्याही भाषेत जर व्याकरण शिकलं तर सिक्वेन्स काय असतो, इंग्लिश जरी शिकलेत ना, हिंदी शिका किंवा इंग्लिश शिका, सुरुवातीला बघा इंग्लिश जरी म्हटलं सुरुवातीला अल्फाबेटिकल असतात, नंतर वर्ड्स, देन आपण सेंटेन्स म्हणतो. तसं मराठीमध्ये काय रे, सुरुवातीला वर्ण विचाराचा अभ्यास करावा लागेल, नंतर तुला शब्द विचाराचा करावा लागेल, नंतर कशाचा करशील मग, वाक्य विचाराचा. मग आता वाक्य विचाराचा अभ्यास करताना व्यवस्थित लक्ष दे, वाक्य प्रकार व वाक्य पृथक्करण. बघ काय शिकायचं तुला, वाक्य प्रकार व वाक्य पृथक्करण. कारण आपण काय करतोय आता, वाक्याचा संपूर्णपणे अभ्यास करतोय. तो वाक्यामध्ये काय असतं, नेमकं वाक्यामध्ये कोणकोणते घटक येतात, बरोबर आहे ना. मग याच्यात कोणकोणते घटक आहे, नेमकं वाक्य म्हणजे काय, बरोबर, या सगळ्या गोष्टी इथं शिकायच्या. बघ मग वाक्याचे प्रकार कोणकोणते आहेत, वाक्य पृथक्करण म्हणजे काय रे, वाक्य वेगवेगळं करणे, वाक्याचे भाग करणे.
पृथक म्हणजेच वेगळे करणे, वेगळे, बरोबर आहे का? मग वाक्याचे भाग करणे, इथं वाक्याचे भाग आहेत दोन बघा. वाक्य पृथक्करणामध्ये दोन भाग येतात. मी जर म्हटले इथं आहे उद्देशांग आणि इथं आहे विधेयांग, दोन भाग आहे. या भागांचा अभ्यास करायचा आहे मित्र आपल्याला. तर पुढे बघ, वाक्य संकलन व वाक्य रूपांतरण, म्हणजे वाक्याचं काय बदलवायचंय? रूप बदलवायचं, फक्त रूप. म्हणजे वाक्यार्थ जशाच्या तसा ठेवायचा, वाक्याचा अर्थ न बदलू देता वाक्यामध्ये तुला रूपांतर करता आलं पाहिजे, बरोबर आहे ना? हा, हे सगळं तुला पोलीस भरतीत आपल्याला सोडवायचंय प्रश्न, कारण वाक्याच्या विचारावरती भरपूर प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर बघ, शब्द सिद्धीमध्ये इथं काय शिकायचं आपल्याला? शब्द. मी जर म्हटलं व्यवस्थित लक्ष दे, शब्द सिद्धीमध्ये काय शिकायचं की शब्द जर संस्कृत म्हणून जसेच्या तसा आला तर त्याला काय म्हणशील? तत्सम, बरोबर आहे का? आणि शब्द जर संस्कृत मधून मराठीत येताना त्याच्यात काय झाला रे? बदल झाला, याला काय म्हणशील? तद्भव, बरोबर आहे का? आता बघ, हा शब्द जर आपण आपल्या मराठी भाषेतला, आपण जे देशी शब्द म्हणतो, मराठी भाषेतला शब्द वापरला तर याला काय म्हणशील? देशी शब्द, बरोबर आहे का? मग देशी शब्द, बरोबर आहे. आणि दुसऱ्या भाषेतून आला, अजून परभाषीय शब्द येतात. इथं बघ, परभाषीय शब्द येतात इथं. मग या सगळ्या परभाषेतून म्हणजे येणारे बघ, पोर्तुगीज आहे, कानडी आहे, या सगळ्या भाषेतून शब्द मराठीत आलेले आहेत. या सगळ्या शब्दांचा अभ्यास आपल्याला व्याकरणामध्ये करायचा आहे. याच्यानंतर काय? शब्दशक्ती. याच्यामध्ये बघा, शब्दशक्ती आहे. शब्दशक्ती काय रे? शब्दाच्या अंगी शक्ती प्रकट करणे. शब्दशक्तीमध्ये प्रकार, पदार्थ, अभिधा, लक्षणा, व्यंजना, हे सगळं शिकायचं इथं. नंतर तुला काव्य व रस शिकायचे, बरोबर आहे का? महत्वाचं इथं अलंकार आहे. इथं शब्द अलंकार, अर्थ अलंकार, अलंकाराचे हे दोन प्रकार आहेत. याच्यामध्ये जे उपप्रकार पडणार आहेत डिटेलमध्ये प्रश्नांच्या स्वरूपात घेऊन तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहे. एक एक पॉइंट वरती प्रश्न घेऊ आपण आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजावून देईल. नंतर तुला विरामचिन्ह जमले पाहिजे, बरोबर आहे ना? हा, विरामचिन्हे पण व्याकरणामध्ये विचारले गेलेले आहेत. आतापर्यंत त्या घटकावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. तर हा सगळा जो आहे हा काय झाला? आता व्याकरणाचा अभ्यासक्रम झाला, बरोबर आहे ना? आपल्याला काय करायचंय की पोलीस भरतीची तयारी करायची आहे. पोलीस भरतीची काही मित्र MPSC ची तयारी करत असतील, काही तलाठीची तयारी करत असतील, काही वनरक्षकची तयारी करत असतील, बरोबर आहे का? या सगळ्या तयारी करत असताना, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे कोणता? तर मराठी व्याकरण. मग तयारी करत असताना सगळ्यात पहिले तुला माहिती पाहिजे की तुला अभ्यास करतोय ना, तर मग पहिले अभ्यासक्रम माहिती पाहिजे. आणि नंतर तुला मग याचा की कोणत्या चॅप्टर मध्ये किती किती घटक आहेत, हे सगळे घटक तुला प्रश्नानुसार आम्ही डिटेल समजावून देणार आहोत. बघ, आता याच्यामध्ये आपण काय बघितलं? सर्व अभ्यासक्रम बघितला आणि चॅप्टरांची मी तुला थोडी थोडी ओळख करून दिली, बरोबर आहे का? हा, आता याच्यामध्ये पुढचा जो घटक आहे बघ, महत्वाचा घटक जो बघणार आहोत आपण व्याकरणातला. आता हा बाकी असलेला घटक आहे शब्द आपल्या अभ्यासक्रमातला. हे झालं तुला आतापर्यंत जो एक सगळा थेरी भाग होता की ज्याच्यामध्ये आपण जेवढे चॅप्टर अभ्यासायला आहेत हे सगळे चॅप्टर आपण काय करणार होतो? चॅप्टरांचा अभ्यास करणार होतो, बरोबर आहे ना? हा, मग आता उरला कोणता भाग? फक्त शब्दसंग्रहाचा, बरोबर आहे का? मग शब्दसंग्रहामध्ये तुला माहिती पाहिजे समानार्थी शब्द, नंतर तुला माहिती पाहिजे विरुद्धार्थी शब्द, नंतर बघ शुद्ध लेखन, बरोबर आहे का? व्याकरणात सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे शुद्ध लेखन, बरोबर आहे ना? इथं शब्द समूहाबद्दल एक शब्द, त्याच्यानंतर परभाषीय शब्द, याच्यानंतर बघ एका शब्दाचे अनेक अर्थ, बरोबर आहे का? नंतर वाक्य प्रचार, नंतर आहेत म्हणी. या सगळ्या घटकाचा काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. म्हणजे हा शब्द संग्रह जो आहे हा जो एक पार्ट आहे, हा एक महत्वाचा पार्ट आहे व्याकरणमध्ये की पेपरला गेल्यानंतर तुम्ही बघा TCS ला बघा जास्तीत जास्त या घटकावरती आतापर्यंत प्रश्न विचारले गेलेत. हा घटक खूप महत्वाचा घटक आहे. एकाकडे आपला थेरीचा जो भाग आहे जो तुम्हाला मी आता दाखवला बघा, आपण जे चॅप्टर घेतलेत सर्व हे जे चॅप्टर आहेत बघा, या चॅप्टरांचा डिटेलमध्ये अभ्यास करून त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय? शब्दसंग्रह बघायचंय. बघत असताना मग व्यवस्थित लक्ष द्या. आपण काय बघितलं आता? शब्द संग्रह. आता इथून पुढे जातो मराठी प्रश्न प्रकार. आपला पहिला जो पॉइंट होता अभ्यासक्रमाचा हा संपला. मराठीची ओळख करून देताना सगळ्यात पहिले आपण मराठीचा अभ्यासक्रम समजून घेतला, बरोबर आहे का? मग अभ्यासक्रमामध्ये आपण बघितलं की किती चॅप्टर आहे मराठी व्याकरण मध्ये, किती चॅप्टर येतील, बरोबर आहे ना?
हे झालं आपलं. आता तुला फक्त सांगतो, एकदम महत्वाचा टॉपिक सांगतो बघ. मराठीमध्ये प्रश्न प्रकार कसा येईल, म्हणजे तू पेपरला गेला बरोबर आहे का, हा पेपरची तयारी करतोय फक्त, अन पेपरला गेला तुला प्रश्न कसे येतील काय येतील हे तुला माहिती पाहिजे बरोबर आहे का. फक्त तोंड घेऊन पेपरला गेला तर पेपर लिहिशील का, नाही. मग पेपरला जात असताना सगळ्यात पहिले तुला मराठीची ओळख पाहिजे, मग त्याच्या तुला चॅप्टरची ओळख पाहिजे, त्याच्यानंतर सर्व चॅप्टर मध्ये कोणकोणते घटक तुला डिटेलमध्ये आहेत हे सगळ्या घटकांचा तुला अभ्यास करून जावं लागणार आहे बरोबर आहे का. मग हा झाला तुझा अभ्यास. मग अभ्यास केल्यानंतर आता महत्वाचं काय आहे, महत्वाचं म्हणजे मराठीमध्ये आपल्याला काय बघायचं, आता प्रश्न कोणत्या स्वरूपात येतात. पेपरला गेल्यानंतर प्रश्न तुला कोणत्या स्वरूपात विचारले जातील, तर तुला पेपरामध्ये व्याख्या सापडतील बघ. पेपरामध्ये गेल्यानंतर व्याख्या सापडतील. व्याख्या आहेत, व्याख्यांवरती प्रश्न विचारले जातात, हा संकल्पनेवरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर प्रकारांवरती प्रश्न विचारले जातात. प्रकार, व्याकरणामध्ये आपल्याला व्याख्या, संकल्पना, प्रकार हाच आपला काय रे सिक्वेन्स आहे, आणि याच्यामुळेच आपल्याला व्याकरण अवघड जातं बघा. पण आता शिकल्यानंतर तुम्ही आतापर्यंत जे व्याकरण शिकले असतील ते वेगळं, पण आता जे शिकणार आहे ना एकदम सोप्या आणि साध्या भाषेत आपण व्याकरण शिकू. पण हे जे सगळं आहेत प्रश्न प्रकार जो आपण पेपरमध्ये सोडणार आहोत ना, याच्यामध्ये उदाहरणं कशा प्रकारचे येतात, व्याख्यावर प्रश्न कसे येतात, संकल्पनेवरती प्रश्न कसे येतात, आणि प्रश्न बघा प्रकारांवरती प्रश्न कसे येतात, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगणार आहोत. तर आता आपण एक एक प्रश्न स्वरूप तुम्हाला समजावून सांगतो फक्त. आणि बघा व्याख्या, व्याख्यांवरती पेपरामध्ये प्रश्न कसा येतो बघा. एक प्रश्न घेतला तुमच्या समोर, प्रश्न असा आहे की एखाद्या शब्दसमूहाला, बघ व्यवस्थित, एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला आहे तर त्याला डॅश डॅश असे म्हणतात. सगळ्यात पहिले बघ प्रश्न वाचल्यानंतर आपण पेपरचं स्वरूप सांगते तुम्हाला, व्याख्यांवरती प्रश्न कसे विचारले जातील याच्यामध्ये सर्वात अगोदर प्रश्न वाचून घ्यायचा, मग समजून घ्यायचा, हा मगच उत्तर द्यायचं. बघ एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला असेल तर त्याला काय म्हणतात रे, सर्वनाम म्हणतात का, नाही. नंतर इथं बघ क्रियापद म्हणतात का, नाही, क्रियापद होणार नाही. नंतर केवळ प्रयोगी अव्यय हे होणारच नाहीये. मग इथं महत्वाचं काय, फक्त खाली एक उरलं वाक्यच आहे बघा. शब्दसमूहाला किंवा शब्दाच्या पूर्ण अर्थ, बघा शब्दसमूहाला किंवा शब्दाला म्हटलं आपण इथं, आणि अक्षराला जर म्हटलं तर ते शब्द होतं, आणि इथं शब्दांपासून काय बनतं रे, वाक्य बनतं. वाक्य म्हणजे महत्वाचं, याचं उत्तर काय रे, वाक्य आहे. वाक्याला आपण पूर्ण अर्थाचं बोलणं असंही म्हणतो, पूर्ण अर्थाचे बोलणे, बोलणे बरोबर आहे का, बोलणे. पण आता इथं काय माहितीये का, आपल्याला पेपरमध्ये आलेली व्याख्या ही जशी तशी पेपरला विचारलेला प्रश्न आहेत व्याख्येमध्ये की वाक्य याची व्याख्या कशी विचारली जाते, म्हणजे वाक्य जे व्याख्येवरती प्रश्न येतात ना अशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातात. याच्यानंतर पुढे जातो संकल्पनेवरती प्रश्न कसा येतो बघ. महत्वाचा प्रश्न आहे स्वर संधी म्हणजे काय बघ. आता स्वर संधी, तुला संधी जमली पाहिजे, हा नाही तर आपली संधी हुकून जाईल. महत्वाचं बघ, पहिला ऑप्शन आहे जवळ जवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी एक काय रे, स्वर, आणि दुसरा काय, व्यंजन. पहिला काय आहे स्वर व दुसरा आहे व्यंजन, यांना जोडणे म्हणजे स्वर संधी होते का, नाही होत बघ. त्याच्यानंतर एकमेकांशेजारी येणारे दोन स्वर जोडले जातात बघा. इथं हे कन्सेप्ट आपली असू शकते, पण आता पुढचे ऑप्शन आपण वाचू. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग इथंच कट होतं बरोबर आहे का. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग हे दोघी कट आहे. ज्याच्यामध्ये पहिला विसर्ग येतो ती विसर्ग संधी होते बरोबर आहे ना. शेवटी व्यंजन किंवा स्वर येईल यांना आपण विसर्ग संधी म्हणतो. याच्यामध्ये बघ एकामेकांशेजारी येणारे दोन स्वर आहे, म्हणजे बघ स्वर प्लस स्वर बरोबर कोणती संधी होईल, स्वर संधी बरोबर आहे का. हा मग आपला ऑप्शन काय रे, ऑप्शन क्रमांक 2. पण संकल्पनेवरती असे प्रश्न विचारले जातात बघ. प्रश्न व्यवस्थित सोडवता आला पाहिजे. पेपरला सगळ्या प्रकारचे प्रश्न येतात, फक्त एकाच स्वरूपाचे प्रश्न नसतात. त्याच्यानंतर बघू प्रकारावरती कसे प्रश्न येतात बघ. मांजराकडून उंदीर पकडला, नाही मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे, म्हणजे प्रयोगाचा काय विचारलं इथं, प्रकार विचारलात बघ. मांजराकडून उंदीर मारला गेला. मग आता तुला सगळ्यात पहिले प्रयोग माहिती पाहिजे, तेव्हाच तू पेपरला प्रश्न सोडवणार आहेत बरोबर आहे का. म्हणजे प्रयोगाचा अभ्यास झालेला पाहिजे बरोबर आहे ना. मग इथं बघ आता प्रयोग जर तुला माहिती असलं तेव्हाच तू सांगशील की इथं प्रयोग शिकत असताना, कारण की प्रयोग काय असतो, कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात,
प्रयोग म्हणतात. हा, मग यांच्या परस्पर संबंधाला आपण प्रयोग असे म्हणतो. मग प्रयोगामध्ये बघ, आता इथं दिलेल्या वाक्यामध्ये काय, मांजराकडून उंदीर मारला गेला. बघ, इथं मारला जाणारा कोण आहे रे, उंदीर आहे, उंदीर, बरोबर आहे ना. म्हणजे मारल्या जाण्याची क्रिया कोणावर होते, उंदीरावर होते. म्हणजे हे काय होते रे, ज्याच्यावर क्रिया होते ते काय झालं, कर्म झालं, बरोबर आहे ना. आणि जो क्रिया करतो, आता क्रिया करणारा इथं उंदीर आहे का, मारण्याची क्रिया कोण करतोय, इथं मांजर करतोय, बरोबर आहे का. पण त्याला कडून प्रत्यय लागला, म्हणून बघ आता इथं कर्त्याला प्रत्यय लागला आहे. म्हणजे काय होईल, कर्तरी प्रयोग होणारच नाही. आणि दुसरं काय, इथं कर्म, ज्याच्यावर क्रिया घडते, कर्माला प्रत्यय का नाही. मग ज्याच्यामध्ये कर्माला प्रत्यय नसतो, बघ इथं कर्माला प्रत्यय नसतो, याला काय म्हणशील आपण, कर्मणी प्रयोग. म्हणजे अशा प्रकारचे जे प्रकारावरती प्रश्न येतात, हे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे. आता आपल्या ऑप्शनला आहे का बघ, कर्मणी, इथं भाव कर्तरी प्रयोग आहे, हे तर होणारच नाही. भावे प्रयोग होणारच नाही, याच्यामध्ये कर्मणी प्रयोग जे मी तुम्हाला सांगितलं हे आपल्या ऑप्शनला असणार आहे. म्हणजे प्रकारावरती प्रश्न सोडवताना तुला पेपरात गेल्यानंतर असे सुद्धा प्रश्न सापडणार आहेत, बरोबर आहे ना. हा, म्हणजे सगळे एकच प्रश्नाचं स्वरूप नसणार आहे, वेगवेगळ्या प्रकारे जे मी सांगितलं तुला की व्याख्या येतात, संकल्पना येतात, आणि आपण तिसरा प्रकार कोणता बघतोय की प्रकारावरती सुद्धा तुला प्रश्न दिसतील. याच्यानंतर पुढे जातो, बघ उदाहरणे. आता व्याकरणात उदाहरणावरती सुद्धा प्रश्न येतात. उदाहरणं कसे आहेत प्रश्न बघ, पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा, बरोबर आहे का. आता सजातीय स्वर जोडी ओळखा, याच्यामध्ये सजातीय म्हणजे काय, की ज्यांचं उच्चारस्थान कसं आहे रे, समान आहे, म्हणजे समान उच्चारस्थानाचे, सारखे उच्चारस्थानाचे, म्हणजे काय समान म्हणतो आपण त्याला. मग सजातीय असे प्रश्न आले तर आता बघा, याच्यामध्ये याचं उत्तर काय येतं, उ उ आहे, इथं अ आणि ई आहे, हे दोघी वेगळे आहेत. इथं ई आणि ए आहेत, हे पण दोघी वेगळे आहेत. इथं काय रे, अ आणि ई, हे पण दोघी वेगळे आहेत. तर इथं आपलं उत्तर हे राहणार आहे. म्हणजे उदाहरणावरती प्रश्न आला आपल्याला अशा प्रकारे प्रश्न सोडवायचा. फक्त आपण पेपरात बघतोय की प्रश्न कसा येणार आहे, उदाहरणांच्या स्वरूपावरती प्रश्न येईल. मग तुला एकाच स्वरूपाचा प्रश्न नसणार आहे, तुला कधी उदाहरणावरती येईल, कधी व्याख्यांवरती येईल, तर वेगवेगळं स्वरूप पेपरामध्ये असणार आहे. तर आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रश्न सोडवायचे. याच्यानंतर महत्वाचा घटक म्हणजे आता आपला अभ्यासक्रम झाला आणि पेपरला येणारं जे स्वरूप आहेत, म्हणजे पेपरला काय की अभ्यासक्रम सर्वात पहिले महत्वाचं. अभ्यासक्रम झाल्यानंतर तुला काय शिकायचं की पेपर हा कशा प्रकारे पेपरामध्ये प्रश्न तुला येतील आणि ते प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे, बरोबर आहे का. हा, त्याच्यानंतर पुढचे 7 दिवसात जी आपली बॅच असणार आहे, हे जेवढे दिवस बॅच चालू असणार तेवढे दिवस तुला काय करायचंय, रेग्युलर समजा क्लास तू बघणारच आहे, मग क्लास बघायचा, याच्यामध्ये तुला पुस्तक वाचावे लागणार आहे, कारण तू स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, बरोबर आहे ना. हा, मग तुला पुस्तक कंटिन्यू वाचावंच लागणार आहे. वाचल्याशिवाय होणार आहे का, नाही. हा, वाचाल तर वाचाले, नाही तर मग मराल. इथं प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे मागच्या वर्षीचे प्रश्न उत्तर जे आहेत आपण आपल्या बॅच मध्येच तुम्हाला दर्जेदार विश्लेषण देणार आहोत. हा, मग इथं तुम्हाला टेन्शनच नाहीये, हे मागचे प्रश्न तर आपणच सोडवून घेणार आहोत. आणि तुम्हाला नोट्स काढता आल्या पाहिजे, नोट्स बनवता आल्या पाहिजे, आणि त्या नोट्सची तुम्हाला उजळणी करावी लागणार आहे. म्हणजे कंटिन्यू तुम्हाला रिव्हिजन करावं लागणार आहे, प्रश्न वाचावे लागणार आहे पेपरसाठी. याच्यानंतर आपल्याला ज्या टेस्ट आहेत, टेस्ट दिल्या जातील, त्या टेस्ट तुम्हाला सोडवायच्या. म्हणजे अशा प्रकारे हे मराठीचं स्वरूप असणार आहे आणि हा मराठीचा अभ्यासक्रम असणार आहे मित्रांनो. तर हे सगळं आपलं नियोजन अशा प्रकारे असणार आहे. तर चला आता इथं आपण थांबूयात. धन्यवाद.